सिन्नर शहरासह उपनगरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करून मूलभूत सेवा सुविधांची कामे तात्काळ मार्गी लावावीत. शहरभर पसरलेली अस्वच्छता, वाढलेलं अतिक्रमण याबाबत 15 दिवसांमध्ये बदल करावा, अन्यथा अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन गोठवण्यात येईल, असा इशारा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नगर परिषद आढावा बैठकीमध्ये दिला आहे. सिन्नर नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीसाठी नगरपालिकेच्या प्रशासक प्रांताधिकारी हेमांगी पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश शालिकवार, नायब तहसीलदार सागर मुंदडा, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी आदींसह अधिकारी आणि कर्मचारी हजर होते. या प्रसंगी कृषी मंत्री कोकाटे यांनी ज्या ठिकाणी जलकुंभ निर्णय झाला आहे त्या ठिकाणी त्वरित विरलेखन करावे आणि शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जास्त क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाक्या बसवाव्यात. ज्या ठिकाणी पार्श्वभूमी होत आहे त्या ठिकाणी ताबडतोब दुरुस्ती करून नवीन पाईपलाईन व पाणी साठवून टाक्यांची नगर परिषदेनं सुधारित अंदाजपत्रक शासनाला सादर करावे. पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणाने पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. जर 8 दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लागला नाही तर मुख्यमंत्र्यांना सांगून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन गोठवण्यात येईल, असा इशारा कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. मला सांगा तुझ्या अतिक्रमण काढून टाकणार एखादा पगार नाही करायचा, पगार बंद करा, काम नाही करते नगरपालिकेचे कर्मचारी. अतिक्रमणाची स्वच्छता करणारे लोक कुठे आहे? स्वच्छता लोक कुठे आहे? का शहरामध्ये स्वच्छता एवढी? बंगल्याच्या बाहेर ढीक पडलेला आहे कचऱ्याचा. तुम्ही कारवाई काय करते सांगा. जोरात सांगू. अरे मग स्वच्छता का होते शहरामध्ये लोक सांगतात, तुम्ही फिरता का गावामध्ये? साहेब त्यांच्याच बंगल्याच्या बाहेर कचऱ्याचा ढीक पडलेला आहे. मग राहते ना तुम्हाला वाढू द्यायचा कोणती नाही.